नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुंदर डिझाईनचं कलर मनी टाकून मंगळसूत्र बनवणार आहोत। तर इथे मी पाईप घेतलेले आहे ते आणि छोटे गोल्डन मनी स्क्रू लागणार आहे, मंगळसूत्राची वाटी, दोन मोठे मनी साईडने टाकण्यासाठी। हे बघा, ते इथे मी हे कलरचे मनी घेतलेले आहे, ते काळे मनी, गोल्डन मनी आणि इथे परत पर्पल कलरचे मनी घेतलेले आहेत कलरमधून। आता आपण बनवायला सुरुवात करूयात। आता इथे हे बघा, डबल धागा घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आपल्याला एक छोटा मनी ओवून घ्यायचा आहे आणि स्क्रूचा कोणता एक पार्ट सुरुवातीला आपल्याला ओवून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला इथे 3 गोल्डन मनी टाकायचे आहे ते। इथे जे आपण घेतले होते मीडियम साईजचे ते 3 गोल्डन मनी, त्यानंतर एक काळा, हा छोट्या साईजचा सोनेरी कलरचा मनी घ्यायचा आहे। असे आपल्याला 3 टाकायचे आहे तिथे। आता हे पूर्ण आपल्याला असं धाग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता इथे ह्या साईडला परत आपल्याला हे जे गोल्डन मनी आहेत ते 3 टाकायचे आहे ते। आणि परत इथे आपल्याला काळे मनी टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकायचा आहे। आता इथे परत आपल्याला साईडला 3 मनी टाकून घ्यायचे आहे ते। आणि आता आपल्याला हे जे कलरचे मनी घेतलेले आहेत ते टाकायचं आहे। तर सुरुवातीला मी हा मनी टाकते स्काय कलरचा आणि त्याच्यामध्ये पर्पल कलर। आणि इथे आपल्याला परत हे जे मनी आहेत ते 7 टाकून घ्यायचे आहे, ते मोठ्या साईजचे काळे मनी। आणि मध्ये आपल्याला एक पाईप टाकायचा आहे, म्हणजे खूप छान दिसतं अशा पद्धतीनं। आणि परत साईडने आपल्याला एक पाईप टाकला की परत एक काळा मनी टाकून घ्यायचा आहे आणि परत एक पाईप टाकायचा आहे। असे आपल्याला 3 पाईप टाकून घ्यायचे आहे ते। आणि परत यानंतर 7 मनी टाकून घ्यायचे आहे ते। आणि आता यानंतर परत आपल्याला हे कलरचे मनी आहे तिथं आणि एक पर्पल कलरचे मनी टाकून घ्यायचं आहे। आता परत आपल्याला हे जी डिझाईन बनवली होती ती इथे बनवून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला 3 गोल्डन मनी टाकायचे आहे ते आणि नंतर 3 काळे मनी आणि त्यामध्ये छोट्या साईजचे
गोल्डन मणी. आणि लास्टला परत आपल्याला हे कलरचे मणी टाकायचे आहे ते. आणि त्यानंतर आपल्याला 7 काळे मणी, त्यानंतर 3 पाईप आणि त्यामध्ये एक काळा मणी मोठ्या साईजचा टाकायचा आहे. परत आपल्याला हे 7 मणी काळे टाकून घ्यायचे आहे ते. आता यानंतर आपल्याला वाटी वाहून घ्यायची आहे. तर मोठ्या साईजचं मणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. माझ्याजवळ जे आहे ते मी टाकते बनवताना. आणि आता हे बघा, ही साईड जशी कंप्लीट केली होती तशीच मी ही साईड बनवून घेते आता. हे बघा, आता इथे मी दुसरी साईड बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला लास्टला स्क्रू वाहून घ्यायचा आहे. तो हा उलट्या साईडने वावायचा आणि त्याच्यामध्ये एक छोटा मणी टाकून घ्यायचा काळा. म्हणजे आपण जिथे गाठ मारू ना तिथे होल जर मोठा असेल स्क्रूचा तर तो गाठण मारलेली पण बाहेर निघून येतो. आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. आणि व्यवस्थित ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून आपल्याला 5 ते 6 गाठी मारून घ्यायची आहे. ती धागा डबलच आहे त्याच्यामुळे मग थोडीशी गाठ मोठी आली पाहिजे जेणेकरून ते निसटणार नाही अशा पद्धतीने. आणि असे सिंगल लाईनचे जे मंगळसूत्र आहे ते खूप साऱ्या डिझाईन मी बनवलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. हे बघा, आता इथे हा उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा आहे. असं बसवून घ्यायचं. आता हे बघा किती सुंदर दिसतंय हे जे कलरचे मणी टाकलेले आहेत ते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवा तुम्ही, कारण खूप छान छान डिझाईन मी बनवलेले आहे. ती घाईघाई जर आपलं मंगळसूत्र तुटलं तर अशा पद्धतीने सिंगल लाईनचं आपल्याला पटकन वावता येईल अशा खूप सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.